हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम सेट 3 यामधील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम सेट 3 मधील MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन 1 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे आपल्याला 4 क्वेश्चन विचारले जातात 4 गुणासाठी. प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते 1 गुणासाठी असेल. त्याला आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. मग या ठिकाणी आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. द सिक्वेन्स -10, -6, -2, -2... Option A is an AP reason D is equal to -16. Option B is an AP reason D is equal to 4. Option C is an AP reason D is equal to -4. Option D is not an AP. मग पहा, आता आपल्याला हे उदाहरण जर तोंडी सोडवता येत असेल तर अधिक चांगलं, पण जर येत नसेल तर आपल्याला थोडंसं रफ वर्क करावं लागेल. मग परीक्षेमध्ये ते रफ वर्क तुम्ही करावं असं अपेक्षित नाही, पण जर येत नसेल तर रफ पेज आहे त्यावर तुम्ही ते रफ काम करू शकता. मग आपल्याला या ठिकाणी याचं योग्य ते ऑप्शन लिहायचं आहे, तर आपण खाली या ठिकाणी रफ वर्क करूया. पहा, आता आपल्याला काय दिलंय, द सिक्वेन्स -10, -6, -2, -10, -6, -2, एक्सेट्रा. मग आता या ठिकाणी पहा, T1 काय आहे, T1 इज इक्वल टू -10, T2 -6, T3 -2, T4 2. आपण याच्यातील डिफरन्स घेऊन पाहूया. T2 minus T1 is equal to value of T2 -6 minus T1, value of T1 is -10. Simplify this. -6 minus into minus plus 10. -6 plus 10. Addition of this plus 4. T3 minus T2. Value of T3 -2 minus value of T2 -6 is equal to -2 minus into minus plus 6. -2 plus 6. Addition of this plus 4. T4 minus T3. Value of T4 2 minus value of T3 -2 is equal to 2 minus into minus plus 2. 2 plus 2. Addition of this is 4. See, difference is constant, so given sequence is an AP. मग आपल्याला यापुढे हे खाली सोडवायची गरज नाही, डिफरन्स कॉन्स्टंट आलेला आहे. त्यामुळं डिफरन्स किती आलेला, D इज इक्वल टू 4. मग या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे, B इज an AP रिझन D इज इक्वल टू 4. मग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन B इज an arithmetic progression reason D is equal to 4. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल पहा. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ an AP are ... whose first term is -2 and common difference is -2. मग आपल्याला हे पण तोंडी उदाहरण सोडवता येत नसेल तर थोडंसं आपण रफ काम या ठिकाणी करूया, रफ वर्क. मग या ठिकाणी फर्स्ट टर्म दिलेली आहे म्हणजेच ए माहिती आपल्याला, ए म्हणजेच T1 -2 आणि कॉमन डिफरन्स म्हणजे D दिलेला आहे -2. तर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणता आहे या 4 ऑप्शनपैकी, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी यापैकी योग्य तो पर्याय कोणता ते आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण थोडंसं रफ वर्क करूया. T1 इज इक्वल टू -2, आपल्याला T1 मिळाला. तर T2 इज इक्वल टू T1 प्लस D. व्हॅल्यू ऑफ T1 -2 प्लस value of D -2. Simplify this. -2 plus into minus -2
minus 2 addition of this minus 4. Value of T3 is equal to T2 plus D. Value of T2 minus 4 plus into bracket minus 2 is equal to minus 4 plus into minus 2 minus 4 minus 2 addition of this minus 6. T4 is equal to T3 plus D is equal to value of T3 minus 6 plus value of D is minus 2. Simplify this. Minus 6 plus into minus 2 minus 6 minus 2 minus 8. मग आता पहा आपल्याला T1 T2 T3 T4 मिळालेला आहे. मग आता minus 2 minus 4 minus 6 minus 8. मग यापैकी कोणता पर्याय योग्य आहे पहा. ऑप्शन सी minus 2 minus 4 minus 6 minus 8. या ठिकाणी ऑप्शन सी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग याचं करेक्ट आन्सर काय असेल. ऑप्शन सी -2, -4, -6, -8 हे याचं उत्तर असेल. थर्ड MCQ. What is the sum of the first 30 natural numbers? Option A 464, option B 465, ऑप्शन सी 462, ऑप्शन डी 461. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सोडवायचं एक गुणासाठी विचारले जाईल. मग आपण यासाठी थोडंसं रफ काम करूया. पहा सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर. मग त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर, सम ऑफ फर्स्ट n natural number is equal to means Sn is equal to n into bracket n plus 1 upon 2. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत ठेवली S30 means sum of 30 numbers is equal to n 30 into bracket n plus 1 means 30 plus 1 upon 2. Simplify this. 30 into 30 plus 1 31 upon 2. By cancelling 2 1s are 2, 2 1s are 2, remains 1, 1 10, 1 0 10, 2 5s are 10. 15 into 31. Product of this. 15 1s are 15, write 5, carry 1. 15 3s are 45 and 1 46. मग या ठिकाणी S30 आपल्याला किती मिळालं. 465. मग ऑप्शन बी हे करेक्ट ऑप्शन आहे. मग या ठिकाणी आपण हे आन्सर लिहायचं ऑप्शन बी 465. आता हेच आपण दुसऱ्या सूत्राने शोधू शकतो. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. कारण या ठिकाणी फर्स्ट टर्म 1 आणि लास्ट टर्म 30 आहे. त्याही सूत्राने केलं तरी चालेल. फोर्थ MCQ तो सोडूया आपण. फॉर एन गिवन AP T7 इज इक्वल टू 4, D इज इक्वल टू -4, देन A इज इक्वल टू ... ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 28. मग आता आपण हे सुद्धा सोडूया. थोडंसं रफ काम करूया. आता पहा आपल्याला या ठिकाणी काय दिलं आहे. T7 दिलेलं आहे 4, D दिलेला आहे -4 आणि A शोधायचं आहे. मग आपण Tn मीन्स nth टर्म Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D हा फॉर्म्युला वापरूया. मग आता याच्यामध्ये पहा T7 इज इक्वल टू A आपल्याला शोधायचं आहे इंटू ब्रॅकेट n मायनस 1. व्हॅल्यू ऑफ n इज 7 -1 इंटू व्हॅल्यू ऑफ D इज -4. सिम्प्लिफाय दिस. व्हॅल्यू ऑफ T7 इज 4 is equal to A plus 7 minus 1, subtraction of this 6 into -4. 4 is equal to A plus 6 into -4. Product of this is -24. Transfer -24 to LHS. It becomes plus. 4 plus 24 is equal to A. 4 plus 24 is equal to 28. So A is equal to
28. सो व्हॅल्यू ऑफ ए इज 28. मग कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. मग या ठिकाणी आपण उत्तर अशा पद्धतीनं लिहायचं आहे. ऑप्शन डी 28. Fifth example, for an given arithmetic progression a is equal to 3.5, d is equal to 0, n is equal to 101, then tn is equal to ... Option A 0, option B 3.5, option C 103.5, option D 104.5. मग आता पहा, या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला सोडवायचं, याचं करेक्ट ऑप्शन लिहायचं आहे. मग आपण लक्षात ठेवा, अशा प्रकारचं उदाहरण विचारलं, जर डी हा 0 असेल, डी मीन्स कॉमन डिफरन्स, दिलेली सिक्वेन्स, दिलेली अरिथमॅटिक प्रोग्रेशन, यामध्ये कॉमन डिफरन्स हा 0 असेल, तर पुढचं कोणतंही पद असेल ते असेल ए, म्हणजेच फर्स्ट टर्म जी आहे तेच ते नंतर वारंवार हे पद रिपीट होणार आहे, T2, T3, T4 अशा पद्धतीनं. मग कितवंही पद विचारू द्या, ते पद 3.5 असेल. पण कधी जर डी इज इक्वल टू 0 असेल तर. जर तुम्हाला हे जर लक्षात नाहीच राहिलं तर मग आपण सरळ फॉर्म्युला वापरूया. आता पहा, डी 0 असेल तर T101 आपल्याला शोधायचं आहे. मग ते काय असेल? 3.5 असेल. म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. पण आता तुम्हाला जर हे बरोबर आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल किंवा तुम्हाला ते आठवत नसेल तर आपण फॉर्म्युला वापरूया. या ठिकाणी ए 3.5 दिलेलं आहे, डी 0 आणि n 101. आपल्याला T101 शोधायचं आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. T101 इज इक्वल टू ए 3.5 प्लस इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ n 101 मायनस 1 इंटू व्हॅल्यू ऑफ डी 0. आता पहा, आपण या ब्रॅकेटला 0 ने मल्टिप्लाय करतो आहोत, म्हणजे हा अंडरलाईन केलेला भाग जो आहे तो काय होईल? 0. मग काय होईल? 3.5 प्लस 0 यांचं प्रोडक्ट 0 होईल. सो 3.5 T101 इज इक्वल टू 3.5. मग ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलासुद्धा वापरायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं? डी मीन्स कॉमन डिफरन्स 0 असेल तर कोणतंही पद विचारलं तर ते T1 हेच असेल. आता 6th एक्झाम्पल पहा. In an AP, first two terms are -3 and 4. Then 21st term is ... मग यासाठी सुद्धा आपण थोडंसं रफ वर्क करूया. हे पण आपल्याला तोंडी सोडवता येईल, पण आपण जर रफ वर्क केलं तर आपलं उत्तर ॲक्युरेट येईल. मग आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? फर्स्ट टर्म दिलेली आहे, म्हणजे T1, याला आपण ए म्हणतो, -3. आणि T2 काय दिलं आहे आपल्याला? 4 दिलेलं आहे. इन आयन AP मीन्स गिवन सिक्वेन्स इज आयन AP. मग आपण डी शोधूया. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. मग या ठिकाणी T2 काय आहे? 4 मायनस व्हॅल्यू ऑफ T1 -3. सिम्प्लिफाय दिस. 4 मायनस इंटू मायनस प्लस 3. 4 प्लस 3 7. म्हणजे आपल्याला पहा डीची व्हॅल्यू मिळाली 7. ए माहिती आहे. मग आपल्याला 21st टर्म शोधायचं आहे, म्हणजे T21 शोधायचं आहे. मग आपण Tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला वापरूया. मग T21 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए -3 प्लस इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ n 21 मायनस 1 इंटू डी व्हॅल्यू ऑफ डी 7 is equal to -3 plus 21 minus 1, subtraction of this 20 into 7 is equal to -3 plus product of this 20 into 7, 27 the 140, subtraction of this -3 plus 140, 137.
सो T21 इज इक्वल टू 137. मग या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे? ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ते आपण या ठिकाणी लिहू. ऑप्शन सी 137. Seventh example, if for any arithmetic progression d is equal to 5, then T18 minus T13 is equal to ... Option A 5, option B 20, option C 25, option D 30. मग आता पहा, आपल्याला या ठिकाणी याचा योग्य तो पर्याय लिहायचा आहे. हे उदाहरण आपण तोंडी सुद्धा करू शकतो. मग आता तोंडी कसं करायचं पहा. तर T18 minus T13 मीन्स nth टर्म, 18th टर्म अँड 13th टर्म यांचं सबट्रॅक्शन किती आहे ते शोधायचं आहे. मग यांच्या दरम्यान किती टर्म्स आहेत? T18 ते T13 5 टर्म्स आहेत त्या दरम्यान, आहे की नाही. आणि डी किती दिला आहे? कॉमन डिफरन्स 5 दिला आहे. मग या दोघांच्या दरम्यान 5 टर्म्स आहेत आणि डी 5 आहे, म्हणजेच 5 × 5 25. तर ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असेल. पण जर तोंडी जमत नसेल तर आपण या ठिकाणी थोडंसं रफ काम करूया. त्यासाठी पहा, जर अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला विचारलेलं असेल तर या ठिकाणी आपण एक फॉर्म्युलाचा उपयोग करू. TM मायनस TN असंच दिलं असेल आणि डी जो काही असेल तो कॉमन डिफरन्स. तर या ठिकाणी मग आपल्याला M मायनस N इंटू डी हा फॉर्म्युला वापरायचा. मग आता या ठिकाणी पहा, T18 मायनस T13 इज इक्वल टू 18 मायनस 13 इंटू डी काय आहे? 5. 18 मायनस 13 5 इंटू 5. 5 × 5 प्रोडक्ट ऑफ दिस 25. मग हे काय मिळालं? T18 मायनस T13 इज 25. मग या ठिकाणी ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असेल, ते आपण असं लिहूया. ऑप्शन सी 25. त्यानंतर 8th एक्झाम्पल पहा. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज ... ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 75. मग आता या ठिकाणी आपल्याला याचं पण करेक्ट आन्सर लिहायचं आहे. तर आपण या ठिकाणी पण थोडंसं रफ वर्क करूया. फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. मग आता पहा, फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज काय आहे? 3, 6, 9, 12, 15. आता या ठिकाणी हे 5 मल्टिपल्स मिळाली. आता यांची बेरीज करत बसायचं म्हटलं तर आपला बराचसा वेळ जातो. मग आता या ठिकाणी T1 काय आहे? 3. T5 काय आहे? म्हणजे TN 15. आणि डी काय आहे? या ठिकाणी 3 आहे, पण डीची आपल्याला आवश्यकता नाही. मल्टिपल ऑफ 3 म्हणजे D3 आहे. मग SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN हा फॉर्म्युला आपण वापरूया. मग S5 इज इक्वल टू 5/2 इंटू ब्रॅकेट T1 3 प्लस TN 15. याला सोपं रूप देऊया. 5/2 इंटू 3 प्लस 15 18. काटाकाटी करू. 2 1 जा 2, 2 9 जा 18. 5 × 9 45. यस 5 काय मिळालं आपल्याला? 45. मग या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, 45. Ninth example, 15, 10, 5 ... In this arithmetic progression, sum of first 10 terms is ... Option A minus 75, option B minus 125, option C 75, option D 125. मग आता पहा, आपण हे उदाहरण सोडवूया. यासाठी थोडंसं रफ वर्क करूया. मग या ठिकाणी आपण रफ वर्क करू. मग पहा, आता या ठिकाणी 15, 10, 5, ... दिलेली आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. T1 इज इक्वल टू 15,
T2 is equal to 10, T3 is equal to 5. गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग डी काढूया आपण. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T2 10 मायनस T1, व्हॅल्यू ऑफ T1 इज 15, 10 मायनस 15 इज इक्वल टू मायनस 5. आपल्याला डीची व्हॅल्यू -5 मिळालेली आहे. सम ऑफ फर्स्ट 10 टर्म शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरूया. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. आता पहा फर्स्ट 10 टर्म्स मी S10 इज इक्वल टू 10 अपॉन 2, व्हॅल्यू ऑफ n इज 2, 10 इंटू 2 इंटू a, व्हॅल्यू ऑफ a इज 15 प्लस n इंटू ब्रॅकेट n मायनस 1, व्हॅल्यू ऑफ n इज 10 मायनस 1 इंटू डी. डी इज -5. याला आपण सोपं रूप देऊया. पहा 2 1 जा 2, 2 5 जा 10, काटाकाटी केली आहे 5 इंटू 2 इंटू 15 30 प्लस 10 मायनस 1, सबट्रॅक्शन ऑफ दिस 9 इंटू -5 इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 30 प्लस 9 इंटू -5, प्रोडक्ट ऑफ दिस -45 is equal to 5 into 30 minus 45, subtraction of this -15, 5 into -15 minus 75. हे काय मिळालं आपल्याला? S10. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए -75. त्यानंतर 10th एक्झाम्पल पहा. In an AP, first term is 1 and the last term is 20. The sum of all term is 399. Then n is equal to what? आपल्याला या ठिकाणी ऑप्शन ए 42, ऑप्शन बी 38, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 19 दिलेला आहे. मग आता पहा या ठिकाणी पण आपण थोडंसं रफ वर्क करूया. तर पहा या ठिकाणी फर्स्ट टर्म दिलेली आहे, म्हणजे आपल्याला T1 माहिती आहे 1. लास्ट टर्म म्हणजे Tn दिलेला आहे 20 आणि Sn सम ऑफ ऑल टर्म Sn दिलेला आहे 399 आणि आपल्याला n शोधायचं आहे. फॉर्म्युला वापरूया आपण. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn हा फॉर्म्युला वापरायचा. मग आता या ठिकाणी Sn माहिती आहे, किंमत ठेवा 399 इज इक्वल टू n माहीत नाही, n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1, व्हॅल्यू ऑफ T1 1 प्लस Tn, व्हॅल्यू ऑफ Tn 20. सिम्प्लिफाय दिस. 399 इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 1 प्लस 20 ॲडिशन ऑफ दिस 21. मग आपण हे भागाकारातील 2 इकडे ट्रान्सफर करूया. 399 इंटू 2 हे गुणाकारातील 21 हे इकडे ट्रान्सफर करूया, भागाकारात जातील. उजवीकडं काय राहिलं? फक्त n. आता 21चा टेबल आपल्याला येत असेल तर आपण काटाकाटी करूया. 21चा येत नसेल तर 3चा 7चा 21 जा 21, 21 जा 21 1 जा 21. आता 39 मधनं 21 गेले, किती राहिले? 18. तर 18 हे 189 झाले. 21 9 जा 189 म्हणजे 19चा भाग गेला. हे 19 इंटू 2 38. सो n इज इक्वल टू 38. या ठिकाणी उत्तर कोणतं असेल? ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन बी 38. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन MCQ हा सोडवलेला आहे. Second example, find the fourth term from the end in an AP -11, -8, -5, ... 49. पहा आता दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फोर्थ टर्म शोधायची. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. आता बऱ्याच वेळेस पहा मुलं नजर चुकीने फ्रॉम द फोर्थ टर्म एवढंच नजर चुकीने लक्षात घेतात आणि सोडवतात. बऱ्याच वेळेस चुकण्याचे चान्सेस असतात. फ्रॉम द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड, शेवटून
फोर्थ टर्म। मग आता आपल्याला पहा दिलेली जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे -11, -8, -5 डॉट 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 कॉमा 49 इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन। मग आपल्याला या ठिकाणी डी शोधावं लागेल। ए म्हणजेच T1 माहिती आहे या ठिकाणी, T1 इज इक्वल टू -11, T2 इज इक्वल टू -8। गिवन सिक्वेन्स इज ॲन AP, त्यामुळे आपण डायरेक्ट डी शोधूया। डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T2 -8 मायनस व्हॅल्यू ऑफ T1 -11. Simplify this. -8 minus into minus plus 11. -8 plus 11. Addition of this 3. So D is equal to 3. पहा आपण आता D ची व्हॅल्यू शोधलेली आहे। आपल्याला A ची पण व्हॅल्यू माहिती आहे। A is equal to -11 आणि लास्ट टर्म मीन्स Tn माहिती आहे। Tn इज इक्वल टू 49। मग आपण यावरून n शोधूया बाय युजिंग फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D। व्हॅल्यू ऑफ Tn 49 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A -11 प्लस इंटू ब्रॅकेट n minus 1 into value of D is 3. Transfer -11 to LHS, it becomes plus 49 plus 11 is equal to n minus 1 into 3. Addition of this 49 plus 11, 1 plus 9 10, right, 0 carry 1, 1 plus 4 5 and carry 1 6. 60. Addition of 49 plus 11 is 60. 60 is equal to n minus 1 into 3. Transfer both sides. n minus 1 into 3 is equal to 60. मग आता पाहे गुणाकारातील 3 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया। n minus 1 is equal to 60 upon 3. गुणाकारातील 3 आपण उजवीकडे ट्रान्सफर केले, भागाकारात गेले, यांची काटाकाटी करूया। 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 0। n minus 1 is equal to 20. ट्रान्सफर -1 to RHS, n is equal to 20 plus 1. n is equal to addition of this 20 plus 1 21. पाहता आपण n शोधलेला आहे या ठिकाणी। तर आपल्याला काय शोधायचं आहे? फोर्थ टर्म फ्रॉम द एंड। फोर्थ टर्म फ्रॉम द एंड। मग आता पहा या ठिकाणी n काय आहे? 21 आहे। 21 मायनस फोर्थ टर्म शोधायची आहे शेवटून। फोर्थ टर्म फ्रॉम द एंड म्हणजे याच्यातनं आपल्याला हे 3 सबट्रॅक्ट करावे लागतील, कारण हे थर्ड टर्म झाले म्हणजे आपल्याला फोर्थ शोधायचं आहे। यांचं सबट्रॅक्शन काय आलं? 18, म्हणजे आपल्याला 18th टर्म शोधायची आहे। या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। आपण परत तोच फॉर्म्युला वापरूया। Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D। T18 म्हणजे सुरुवातीपासून 18th टर्म, शेवटून 4th टर्म। T18 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A -11 प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 व्हॅल्यू ऑफ n 18 minus 1 into D, value of D is 3. Simplify this, -11 plus 18 minus 1, subtraction of this 17 into 3 is equal to -11 plus 17 into 3, 17 3 is 51
-11 प्लस 51 सबट्रॅक्शन ऑफ दिस काय होईल, -11 आहे ते +51 आहे म्हणजे यांची ॲडिशन जी आहे ती प्लस असेल, +40 T18 इज इक्वल टू 40. So fourth term from the end, fourth term from the end is equal to 40. Third example, in an AP the 10th term is 46, sum of the 5th and 7th term is 52, find the AP. तर पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 10th टर्म दिलेली आहे आणि सम ऑफ 5th अँड 7th टर्म तो एक पार्ट दिलेला आहे. यावरून आपण हे उदाहरण सोडवूया. इन ॲन AP given example is an AP 10th term is 46 means T10 is 46. Sum of 5th and 7th term is 52. 5th term is T5 and 7th term is T7. Sum of 5th and 7th term is 52. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. या माहितीवरून आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन शोधायचं आहे. मग आता पहा आपण फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. Tn माहिती आहे 46 म्हणजे 10th टर्म T10 इज इक्वल टू A प्लस value of n is 10 minus 1 into d. T10 किती आहे 46. 46 is equal to A plus 10 minus 1 subtraction of this 9 into d, 9d. 46 is equal to A plus 9d. Transfer both sides. A plus 9d is equal to 46. आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं. याला आपण इक्वेशन 1 नंबर देऊया. आता त्यानंतर T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. त्याचा आपण विचार करूया. मग T5 शोधूया. T5 फॉर्म्युला तो Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. T5 शोधूया. T5 इज इक्वल टू A plus value of n is 5 minus 1 into d. Simplify this. T5 is equal to A plus 5 minus 1 4 into d, 4d. T5 is equal to A plus 4d. त्यानंतर T7 शोधूया आपण. T7 is equal to Tn is equal to A plus n minus 1 into d. हाच फॉर्म्युला वापरूया. T7 is equal to A plus into bracket n minus 1 value of n is 7 minus 1 into d is equal to A plus 7 minus 1 subtraction of this 6 into d, 6d. T7 is equal to A plus 6d. आता परत पहा आपल्याला T5 plus T7 is equal to 52 दिलेला आहे. त्यावरून आपण याला सोपं रूप देऊया. T5 plus T7 is equal to T5 किती आलेला आहे आपल्याला या ठिकाणी A plus 4D, A plus 4D plus T7 किती मिळालेला आहे A plus 6D, A plus 6D. आता T5 plus T7 52 आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी इज इक्वल टू A plus A 2A plus 4D plus 6D ॲडिशन ऑफ दिस प्लस 10D. मग आता आपण या ठिकाणी दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया. दोन्ही बाजू ट्रान्सफर केल्यास काय मिळेल 2A plus 10D इज इक्वल टू 52. Divide each term by 2. Divide each term by 2. मग काय होईल पहा आपण याला
2 ने डिवाइड केलं a प्लस 10d डिवायडेड बाय 2 5d इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 2 2 to the 4 remains 1 1 to 12 2 6 the 12 a प्लस 5d इज इक्वल टू 26 हे समीकरण मिळालं. आपण याला इक्वेशन 2 नंबर देऊया. आता पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याचा आपण विचार करूया. यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला या ठिकाणी एका पदाची किंमत मिळेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आपण इक्वेशन 2 1 मधून सबट्रॅक्ट करतो आहोत. इक्वेशन 1 लिहूया a प्लस 9d इज इक्वल टू 46. इक्वेशन 2 a प्लस 5d इज इक्वल टू 26. आपण सबट्रॅक्शन करतो आहोत. प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आता यांचं सबट्रॅक्शन करूया. प्लस a मायनस a गेट कॅन्सल. 9d मायनस 5d यांचं सबट्रॅक्शन काय होईल 4d इज इक्वल टू 46 मायनस 26 यांचं सबट्रॅक्शन 6 मायनस 6 0 4 मायनस 2 2 4d इज इक्वल टू 20. मग आता पहा हे 4 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. भागाकारात जातील. d इज इक्वल टू 20 अपॉन 4 बाय कॅन्सलिंग 4 1 जा 4 4 5 जा 20. सो d इज इक्वल टू 5. आता पहा या ठिकाणी आपल्याला d ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधूया. t1 आता ही d ची किंमत आपण जी आलेली आहे ती इक्वेशन 1 किंवा 2 यामध्ये आपण ठेवूया. तर इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. पुट d इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. Equation 2 is a plus 5d is equal to 26. Put value of d. A plus 5 into value of d is 5 is equal to 26. A plus 5 into 5 product of this 25 is equal to 26. आपण हे प्लस 25 उजवीकडे ट्रान्सफर करूया. मायनस होतील. a is equal to 26 minus 25 यांचं सबट्रॅक्शन a is equal to सबट्रॅक्शन काय होईल 1. आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली आहे 1. मग आता आपण a मिळालं म्हणजेच t1 आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. t1 is equal to 1. t2 शोधूया. t2 is equal to t1 plus d is equal to value of t1 1 plus value of d 5 1 plus 5 6. t3 is equal to t2 plus d is equal to value of t2 6 plus d value of d is 5 6 plus 5 11. t4 is equal to t3 plus d value of t3 11 plus value of d is 5 is equal to 11 plus 5 16. t5 is equal to t4 plus d is equal to value of t4 16 plus value of d 5 16 plus 5 21. मग आता पहा आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधायचं आहे. तर कमीत कमी 4 टर्म शोधायच्या. 4 पेक्षा जास्त एखादी टर्म शोधली तरी काही हरकत नाही. या ठिकाणी आपण 5 टर्म शोधलेल्या आहेत. कमीत कमी 4 टर्म तर आपल्याला शोधायच्याच आहेत. तो गिवन AP इज गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 1, 6, 11, 16, 21. Fourth example, the arithmetic progression in which fourth term is minus 15 and ninth term is minus 30. Find the sum of the first 10 numbers. आता या एक्झाम्पल मध्ये फोर्थ टर्म minus 15 मीन्स T4 दिलेला आहे
आणि 9th टर्म म्हणजेच T9 मायनस 30. आपल्याला काय शोधायचं आहे? फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे SN शोधायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट 10 नंबर म्हणजेच S10 शोधायचं आहे आपल्याला. मग पहा आता दिलेल्या माहितीवरून फोर्थ टर्म इज गिवन मीन्स T4 minus 15. Ninth term is T9 is given. Ninth term is minus 30 and we have to find out sum of first 10 numbers means S10 शोधायचं आहे आपल्याला. मग आता पहा या ठिकाणी आपण T4 आणि T9 यावरून इक्वेशन मिळवूया बाय युजिंग फॉर्म्युला. Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. T4 is equal to a plus value of n is 4 minus 1 into d. A is first term and d is common difference. T4 आपल्याला किती दिलंय? minus 15 is equal to a plus 4 minus 1 subtraction of this 3 into d means 3d minus 15 is equal to a plus 3d. मग आता हे दोन्ही बाजू आपण ट्रान्सफर करूया. a plus 3d is equal to minus 15. आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं, त्याला आपण इक्वेशन 1 नंबर देऊया. त्यानंतर T9 फॉर्म्युला तोच वापरायचा. Tn is equal to a plus n minus 1 into d. त्यामुळे परत लिहायची आवश्यकता नाही. या ठिकाणी T9 शोधूया. T9 is equal to a plus into bracket n minus 1. Value of n is 9 minus 1 into d. Value of T9 is minus 30. Put value of T9. Minus 30 is equal to a plus 9 minus 1 subtraction of this 8. 8 into d 8d. Transfer both side. A plus 8d is equal to minus 30. तर पहा आपल्याला हे इक्वेशन 2 मिळालं, याला आपण इक्वेशन 2 नंबर देऊया. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा आपण विचार करूया. या ठिकाणी एका पदाचा लोप करावा लागेल. मग आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 2 काय आहे? a plus 8d is equal to minus 30. इक्वेशन 1 a plus 3d is equal to minus 15. आपण सबट्रॅक्शन करत आहोत. चिन्ह बदलतील. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस चिन्ह होईल. मग आता या ठिकाणी पहा, या बदललेल्या चिन्हाचा विचार करून याला सोपं रूप द्यायचं. प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल. 8d मायनस 3d 5d इज इक्वल टू minus 30 plus 15. Subtraction of this minus 15. आता 5d is equal to minus 15 मिळाला आपल्याला. आपण हे 5 उजवीकडे ट्रान्सफर करूया, भागाकारात जातील. d is equal to minus 15 upon 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. d is equal to minus 3. तर पहा आपल्याला d ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. तर आपण a ची व्हॅल्यू शोधूया. पुट d is equal to minus 3. पुट d is equal to minus 3 in इक्वेशन 1 किंवा 2 याच्यामध्ये पण ठेवू शकतो. d is equal to minus 3. इक्वेशन 1 काय आहे पहा. a plus 3d is equal to minus 15. Put value of d. a plus 3 into value of d is minus 3 is equal to minus 15. a plus 3 into minus 3 product of this minus 9 is equal to minus 15. Transfer minus 9 to RHS, it becomes plus. a is equal to minus 15 plus 9.
ए इज इक्वल टू -15 + 9 काय होईल यांचं सबट्रॅक्शन -6. व्हॅल्यू ऑफ ए इज -6. मग आता पहा पुढे आपल्याला काय शोधायचं, S10 शोधायचं आहे. ए माहिती आहे, डी माहिती आहे. मग आपण SN इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरूया. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n-1 इंटू d. S10 sum of first 10 terms is equal to n/2. Value of n is 10/2 into bracket 2 into value of a is -6 plus into bracket n-1. Value of n is 10 -1 into d. Value of d is -3. Simplify this. 2 1s are 2, 2 5s are 10. 5 into bracket 2 into -6 -12 plus 10 -1 subtraction of this 9 into -3 is equal to 5 into bracket -12 plus 9 into -3. Product of this minus plus into minus 9 into 3. 9 3s are 27 is equal to 5 into -12 and -27. Addition of this 2 plus 7 9. 1 plus 2 3 -39. यांची ॲडिशन -39 आली. त्यांचं प्रोडक्ट घेऊया. इज इक्वल टू यांचं प्रोडक्ट मायनस असेल प्लस इंटू मायनस मायनस 5 9 जा 45 राईट. 5 कॅरी 4. 5 3 जा 59 4 19. So S10 is equal to -195. So sum of first 10 numbers. Sum of first 10 numbers is equal to -195. अशा रीतीने आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम सेट 3 यामधील क्वेश्चन 1 to क्वेश्चन 4 पर्यंत सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.